आता क्राईम फास्ट मधून घेऊयात गुन्हेगारी जगतातील घटनांचा आढावा। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या बोटाचे ठसे जुळ्याच फॉरेन्सिक तपासणीतून समोर आले। जुळ्याचं समोर आले तर सैफचा मुलगा जहांगीरच्या खोलीचा आणि बाथरूमच्या दरवाजावर देखील हे ठसे आढळून आले। धाराशिवमध्ये अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली। या कारवाईत 16 लाखांहून अधिक किमतीचा 81 किलो गांजा आणि 11 लाखांचे वाहनं जप्त करण्यात आले। यामध्ये पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून 4 आरोपी फरार आहेत। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील वाघेगेश्वरी मंदिरात चोरट्यांनी दानपेटीतील पैसे चोरल्याची घटना समोर आली। यामध्ये चोरट्यांनी सीसीटीव्हीचे डीव्हीआर देखील लंपास केले। सारंगखेडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। महाराष्ट्र पोलिसांनी घुसखोरांविरोधात कारवाईला सुरुवात केली। सैफ अली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी असल्याचं समोर आल्यानंतर या कारवाईला सुरुवात झाली। गावगुंडाकडून पेट्रोल कर्मचाऱ्याला यावेळी मारहाण करण्यात आली। पेट्रोल पंपावरती या संपूर्ण घटना घडली। महाराष्ट्र पोलिसांनी घुसखोरांविरोधात कारवाईला सुरुवात केली। सैफ अली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी असल्याचं समोर आल्यानंतर या कारवाईला सुरुवात झाली। पुण्यात बांगलादेशींपेक्षा येमेन, युगांडा, अफगाणिस्तान आणि नायजेरियातील घुसखोर जास्त असल्याची माहिती। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामार्फत कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं। शहरातील बांगलादेशी नागरिकांना शोधण्यासाठी या अभियानाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी पोलिसांना अनेक बांगलादेशी नागरिक आढळून आले। नांदेडमध्ये 7 वर्षाच्या चिमुकलीला गावातील महिलेने 2 दिवस कोंडून ठेवले। गावात 2 दिवसांनी महिलेच्या घरी मुलगी सापडली होती। महिलेसह इतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। अघोरी कृत्य किंवा नरबळीचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। मुंबईच्या कांजूरमार्ग परिसरातील हत्येप्रकरणी दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली। रविवारी एका नागरिकाच्या हत्येची घटना समोर आली होती। गुन्हे शाखेनं अनेक पथकं स्थापन करून तांत्रिक तसेच गोपनीय माहितीच्या आधारे अखेर आरोपींना अटक केली। नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने एका ड्रग विक्रेत्याची धिंड काढली। त्यावेळी त्याला नागरिकांसमोर यापुढे ड्रग विक्री करणार नाही अशी कबुली द्यायला पोलिसांनी भाग पाडले। नंदनवन परिसरात 52 ग्रॅम एमडीची विक्री करताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले। नवी मुंबई पोलिसांनी सराईत वाहन चोरांना बेड्या ठोकल्या। त्यांच्या विरोधात नवी मुंबईसह आसपासच्या परिसरात स्कूटी आणि रिक्षा चोरीच्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे। त्यांच्याकडून चोरी झालेल्या वाहनांसह एकूण 20,45,000चं साहित्यही जप्त करण्यात आलं। रायगडमध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेनं खळबळ माजली। महाड एमआयडीसी परिसरात जन्मदात्या पित्यानं स्फोटच्या लेकीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। पोलिसांनी पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवत नराधम पित्याला तत्काळ बेड्या ठोकल्या। शिर्डीलगतच्या पोहे गावात 3 दरोडेखोरांनी सोन्या चांदीच्या दुकानात कोयता तलवारीचा धाक दाखवत दरोडा टाकला होता। आता या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं। त्यामध्ये सगळा घटनाक्रम चित्रित झालाय। दुकानदारांना धाडस दाखवत 2 दरोडेखोरांना पकडलं।